भंडाऱ्यामध्ये जेव्हापासून आलेले विनीता शाहू मॅडम यांचे थोडक्यात विवरण। सन 2010 वर्षाच्या तुकडीमध्ये भारतीय पोलीस सेवेत केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड झालेल्या विनीता शाहू यांनी 18 डिसेंबर 2015 रोजी भंडारा जिल्ह्याची पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली। या जबाबदारी सोबतच त्यांना भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे, त्यामध्ये जुगार, सट्टा, पट्टी, अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चाललेली तरुण पिढी, अस्ताव्यस्त राहणारी व ग्रामीण भागात पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक भावना यासारखी आव्हाने मिळाली। अधिनिस्थ अधिकारी कर्मचारी यांच्याशी योग्य समन्वय साधून व सगळ्यांना पोलीस कर्तव्याची नव्याने जाणीव करून देत जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी नव्या दमाने कामास सुरुवात केली। अवैध धंद्याविरुद्ध कडक मोहीम राबवून भंडारा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार विशाल रहाटे, गंगाधर वरखडे, रमेश हेडाऊ व सट्टा किंग पप्पू ठकराल याच्या विरुद्ध वारंवार कारवाया करून सट्टापट्टी व जुगारचे अवैध धंदे संपुष्टात आणले। भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहतुकीची मोठी कोंडी होत असे, त्याकरता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ खर्ची पडत असे। उपलब्ध बॅरिकेडचा योग्य वापर करून शहरात योग्य ठिकाणी बॅरिकेडिंग करून ही समस्या सोडवली। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडत असलेल्या सायबर गुन्ह्याबाबत सामान्य नागरिकांना योग्य माहिती व्हावी याकरिता दरवर्षी ई-टेक एक्सपोचे आयोजन करून नागरिकांना सायबर गुन्ह्याबाबत सामान्य नागरिकांना योग्य माहिती व्हावी याकरिता दरवर्षी ई-टेक एक्सपोचे आयोजन करून सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी केले। भंडारा जिल्ह्याच्या हद्दीत महाराष्ट्रातील मोठमोठे क्रिकेट बुगी येऊन लाखोचा व्यवहार करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांना प्राप्त झाल्यावरून आपल्या पथकाकरवी भंडारा व जवाहरनगर येथे क्रिकेट बुगीवर धाड मारून त्यांच्याकडून 30,14,382 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून क्रिकेटवर खेळल्या जाणाऱ्या सट्टा बंद केला। संपूर्ण देशाला हादरून सोडणारा कुख्यात व्याघ्र शिकारी कुट्टू उर्फ राहुल पारधी हा पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्यानंतर त्यास फेरफटका करण्याकरता पोलीस अधीक्षक विनीता शाहू यांनी चंग बांधून आपल्या वैयक्तिक गुणांचा वापर करून कुट्टू उर्फ राहुल पारधी यास उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने लखीमपूर जिल्ह्यात अटक केली। त्यामुळे तत्कालीन पोलीस महासंचालक श्री सतीश माथुर, गुन्हे अन्वेषण विभागाचे श्री संजय बर्वे, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक श्री रवींद्र कदम यांनी विशेष कौतुक केले होते। सन 2018 मध्ये कुट्टू उर्फ राहुल पारधी यास 2 वर्ष सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा झाली। फिरते पोलीस ठाणे ठरले विशेष उपक्रम। श्रीमती विनीता शाहू यांचे शिक्षण MA लोक प्रशासन असे झालेले असून आपल्या शिक्षणाचा सर्वसामान्य लोकांना व्हावा करिता दिनांक 28/1/2017 पासून फिरते पोलीस स्टेशन ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली। याद्वारे पोलीस विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी गावामध्ये पोलीस स्टेशन कॅम्पचा उभारून गावकऱ्यांच्या समस्या समजून घेत समाजातील दुर्लक्षित घटक जसे ज्येष्ठ नागरिक, अपंग, अल्पवयीन मुले आपली समस्या पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन येऊ न शकणारे समाजातील घटक यांच्यापर्यंत पोलीस पोहोचत असल्याने त्यांच्या तक्रारी पोलीस सोडवू शकले। दिनांक 16/2/2019 पर्यंत भंडारा जिल्ह्यातील 17 पोलीस ठाणे अंतर्गत एकूण 1710 फिरती पोलीस ठाणे कॅम्प आयोजित करण्यात आले। सदर कॅम्प मध्ये आतापर्यंत 1,25,000 लोकांनी सहभाग घेतला असून नागरिकांच्या 30 ते 20 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत। दिनांक 1/2/2018 पासून फिरते पोलीस स्टेशन राज्य स्तरावर सुरू करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले असून महाराष्ट्र राज्य पोलिसांची उत्तम पद्धती ते भावी पद्धती 2017-2018 या वर्षी पुस्तिकेची समावेश करण्यात आले आहे। फिरते पोलीस स्टेशन डॉक्टर तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर मार्फत सामाजिक अंकेक्षण सोशल ऑडिट करण्यात आले। उडान प्रकल्प जिल्हाभर महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्वयंसेवी यांचे पुढाकाराने उडान
अपलिफ्टमेंट ऑफ डिस्ट्रोड अडॉलेसेंट गर्ल फॉर न्यू बिगिनिंग या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली। याकरिता जिल्हा नियोजन समितीतर्फे 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले। याद्वारे किशोरवयीन अल्पवयीन मुलींना योग्य समउपदेश करून त्यांना आत्मरक्षणाचे धडे देत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला। जिल्ह्यात गुन्हेगारांवरील वचक निर्माण करण्याकरिता दाखल गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त दोष सिद्ध होण्याकरिता विशेष सूचना देऊन दोष सिद्धी कशामार्फत न्यायालयीन प्रक्रियेवर योग्य देखरेख ठेवली। त्यामुळे भंडारा शहरातील बहुचर्चित प्रीती वारिया प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली। अवैध चोरीवर 2018 मध्ये धडक कारवाई करून 18,94,66,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। प्राणी संरक्षण कायद्यान्वये धडक कारवाया करून 49,27,47,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 129 आरोपींनी अटक करण्यात आली असून 1,447 जनावरांना जीवनदान देण्यात आले। अवैध दारू विक्री व निर्मिती व्यवसायावर धडक कारवाई करून 3,28,25,929 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 986 आरोपींना अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीमती विनीता साव यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही निर्माण दिला नाही। जिल्ह्यात सन 2018 मध्ये झालेली लोकसभेची पोट निवडणूक, सन 2016 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडल्या। अपघाताचे व अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रकरणात वाढ होताना दिसताच जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली। सर्वप्रथम पोलीस विभाग यातील शासकीय कार्यालय आणि शेवटी नागरिकांना आवाहन करून वाहन चालवताना हेल्मेट वापरण्यात सूचना देण्यात आल्या। तसेच वेळप्रसंगी विना हेल्मेट वाहन चालवण्यावर कारवाई करण्यात आली। यांचा परिणाम असा की जिल्ह्यात अपघात, डोक्याला होणाऱ्या इजा व डोक्याला मार लागून मृत्यू होणाऱ्या घटनांत लक्षणीय घट झाली। जिल्ह्यात मागील 20 वर्षापासून कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रलंबित होती। यावर पडताळणी अंतिम कायदेशीर सेवा ज्येष्ठता यादीवर तयार करण्यात आली। त्यानुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली। तसेच वेळोवेळी पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली। अधिकारी कर्मचारी यांचे आनंदात सहभागी होत त्यांना वाढदिवस, पाल्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस जिल्हा पोलीस दल तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच त्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन परिवारासोबत आनंद साजरा करण्याची मुभा देण्यात आली। पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जमिनीबाबत जिल्हाधिकारी व शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत सदरची जागा पोलीस विभागाच्या मालकीची करण्यात आली। श्रीमती विनीता साव यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावत सन 2018 मध्ये सध्या स्थितीतील जागा पोलीस विभागाच्या ताब्यात अधिकृतरित्या 2,41,260,68 चौमिकी जागा देण्यात आली। जिल्ह्यात पोलीस स्टेशन दिगोरी करिता नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले असून सदर इमारत सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लोक पोलीस सेवा देता येईल अशा पद्धतीने सर्व सोयीयुक्त 91,93,125 रुपये खर्च करून नवीन इमारतीचे बांधकाम अतिशय कमी वेळेत पूर्णत्वास नेले। पोलीस स्टेशन कारदा येथे कर्मचाऱ्यांना सर्व संयुक्त रहिवासी इमारत बांधकामास पोलीस अधीक्षकांचे पाठपुरवठ्यामुळे यश आले। पोलीस स्टेशन तुमसरला स्मार्ट पोलीस स्टेशन करण्याचे उद्देशाने शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत असून अत्याधुनिक सोयी सुविधा पोलीस स्टेशन तुमसर येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन इमारत व पोलीस मुख्यालय, नवीन पोलीस वाहतूक करिता प्रस्ताव शासनात देण्यात आला असून पूर्णत्वाकडे आहे। पोलीस दलाचे आधुनिकीकरण व पोलीस परिवारांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता पोलीस मुख्यालयात प्रशस्त सबसिडी कॅन्टीनची उभारणी केली। 1986 साली बांधकाम झालेल्या व जीर्ण झालेल्या पोलीस बहुउद्देशीय सभागृहाचे नूतनीकरण पोलिसांकरिता कॅफे सुरू केला। पोलीस जिमचे आधुनिकीकरण करून प्रशस्त जागेचे पोलीस जिम सुरू करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकही त्याचा लाभ घेऊ शकतात। चैतन्य मैदान अधिक सुशोभित करून सर्वांसाठी खुले केले। अशा प्रकारे भंडारा जिल्ह्यात असताना त्यांनी पोलीस विभागाचे उत्कृष्ट काम करून नावलौकिक केले।